यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापुरात वंदे भारतची मोठी दुर्घटना टळली। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता, मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर। मुंबईहून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या वंदे भारत ट्रेनची मोठी दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी टळली। मुंबईहून निघाल्यानंतर या ट्रेनच्या चाकाला बोरघाटात थोडी आग लागली। ट्रेन चालकाला सेन्सरमुळे धोक्याचा इशारा लगेच लक्षात आला। लगेचच चालकाने सतर्कतेने ही ट्रेन पुणे रेल्वे स्थानकावर आणली। यानंतर या ट्रेनमधून सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी डेक्कन क्वीन ही गाडी सोडण्यात आली। त्यामुळे मुंबईहून वंदे भारत ट्रेनने रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सोलापुरात पोहोचणारे प्रवासी डेक्कन क्वीनने रात्री 12 वाजता पोहोचले। चालकाच्या सतर्कतेमुळे आणि सेन्सरमुळे मोठा अपघात टळला असून वंदे भारत ट्रेनमधील ही पहिलीच घटना आहे। मात्र त्यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला। राज्यभरात 22 जुलैपर्यंत पावसाची शक्यता कमी। सोलापूर जिल्ह्यातील खरीपाची पिके जळू लागली। सोलापूरहून गोव्याला जाणारी खासगी प्रवासी बस क्रमांक MH13AX0774 ही मंगळवेढा रोड, कामती खुर्द, तालुका मोहोळ येथे रात्री 12:30 वाजता शॉर्ट सर्किटमुळे अचानक जळून खाक झाली। सोलापूर महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकाने ही आग विझवली। यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। महिनाभरानंतर सांगोला आणि दक्षिण सोलापुरातील काही गावात पाऊस झाल्यामुळे अनेक खरीप पिकांना मिळाले जीवदान। उजनी धरणातील पाणीसाठा 114 TMC वर स्थिरावला। धरण 94% भरले। उद्या पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये होणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रांत समन्वयक बैठक। पुढे सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक आणि सोलापुरातील 434 प्रतिनिधी उपस्थित राहणार। Spenka premium water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच ॲक्वांट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर, तुमच्या बाथरूमच्या कलरला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड, वॉश बेसिन, सॅनिटरी वेअर, सर्व प्रकारचे वॉश बेसिन, स्टोन वॉश बेसिन, आर्टिस्टिक वॉश बेसिन, पेडेस्ट्रियल वॉश बेसिन, इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोडची भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग्स उपलब्ध। लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर। मोबाईल 9511 8799 67। विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नाही, मात्र भाजपला विचारूनच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय होईल, अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मत। पुण्यात तसेच भीमा खोऱ्यात पाऊस थांबल्याने उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडणे केले बंद। विधान भवन मारहाणी प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। राज्य शिखर बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी खासदार रोहित पवार यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रांची विशेष न्यायालयाने घेतली दखल। पुण्यातील डेक्कनमध्ये असलेले सह्याद्री रुग्णालय मनमानी पद्धतीने मणिपाल ग्रुपकडे हस्तांतरित केल्यामुळे धर्मादाय आयुक्तांकडून सुरू झाली चौकशी। रिलायन्स इंडस्ट्रीजला चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत झाला 30,783 कोटी रुपयांचा नफा। चार्टर्ड अकाउंटंट अभ्यासक्रमात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश। 2027 नंतर तयार होणार आहेत AICA। 7व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे आणि कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ राज्यभरात सुरू झाला परिचारकांचा संप। भारत विकास परिषद अपंगांना बसवणार मोफत कृत्रिम पाय। दिव्यांगांचे आयुष्य सुखकर करण्यासाठी पुण्यातील सहकार नगरमध्ये उभारण्यात आले केंद्र।
विवाह बंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, शूटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर। पुण्यातील पुरंदर एअरपोर्टसाठी नोव्हेंबरपर्यंत होणार भूसंपादन। सुमारे 4000 कोटींचा निधी लागणार। 13300 शेतकरी बाधित होणार। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव लवकरच ईश्वरपूर होणार। राज्य शासनाने पाठवला केंद्र सरकारकडे प्रस्ताव। विधान भवनातील राड्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आले गुन्हे। भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCIला गेल्या वर्षी मिळाले तब्बल 9741 कोटी रुपयांचे उत्पन्न। यातील 59% उत्पन्न IPL मधून मिळाले। विना अनुदानित तसेच अंशतः अनुदानित शाळांच्या वेतनासाठी शासनाने दिले 970 कोटी रुपये। Kia, movement that inspires. पावसाळी अधिवेशनात 16 विधेयके करण्यात आली मंजूर। 8 डिसेंबर रोजी सुरू होणार नागपुरात हिवाळी अधिवेशन। गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर मुंबईमध्ये डान्स बार। शिवसेना उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांचा आरोप। छत्तीसगडमधील गाजलेल्या दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलाला ईडीकडून अटक। पुण्यातील वैष्णवी हगवणे हिची आत्महत्या दिसत असली तरीही होंड्यासाठीच तिचा बळी घेतल्याचा महिला विभागाचा अहवाल। जन्मदर कमी होणे चिंताजनक बाब। शासनाने लग्नाळू मुलांना 11 लाख रुपये आर्थिक मदत करून मुलांची लग्न लावून द्यावीत। माजी मंत्री सुबोध सावजी यांची मागणी। येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा।